परंतु पेनाच्या जोरावर नीटच्या ताकदीवर संविधान लिहून अखंड देश उचलून धरणारा बाबासाहेब आम्हाला आमच्या काळजाच्या जवळचा वाटायला. हे संविधान आज धोक्यात आहे म्हणतात. म्हणजे भारतातला जो अंधार दूर झाला, अंधार दूर झाल्यानंतर जो सूर्य उगवला त्या सूर्याचं नाव म्हणजे हे संविधान होतं, उजेड होता. परंतु उजाडलेल्या भारतातला उजेडच आज धोक्यात आहे असं सांगायला सरांनी काही मागं पुढं ठेवलेलं नाही. त्यांनी त्या विषयाला अनुसरून त्यांचं भाषण त्यांनी केलं. त्याच्या अगोदर टिपले सरांनी त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्याच्यानंतर स्टीफन सरांचं भाषण झालं. या मंचावरती सगळेच धर्म आहेत, त्यामुळे मला जरा बरं वाटायला लागलं. कारण जाती आणि धर्माची चेष्टा करणारा सगळ्यात मोठा माणूस मी आहे. म्हणजे मी त्याला असं गिनतीतच धरत नाही. ही कट्टरता जी आलेली आहे हल्ली, त्याच्या पलीकडे जाऊन संविधान किती महत्वाचं आहे. म्हणून संविधानाची माझी एक कविता आहे. मी पहिल्यांदा ते दारात आले. माझं जोपर्यंत बोलणं सुरू आहे तोपर्यंत लक्ष माझ्याकडेच द्या, कारण मी कधी काय चांगलं बोलून जाईन माझा काय भरोसा नाही. की पहिल्यांदा ते दारात आले, त्यांनी हातात कुराण दिलं, म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये. पण मला भूक लागली होती, मागावं वाटलं पोटासाठी, 2 घास मागता आलं नाही, बाजूला आई उभी होती. दुसऱ्यांदा दुसरे आले, त्यांनी हातात गीता दिली, म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये. पण मला भूक लागली होती, मागावं वाटलं पोटासाठी, 2 घास मागता आलं नाही, बाजूला आई उभी होती. तिसऱ्यांदा तिसरे आले, त्यांनी हातात बायबल दिलं, म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये. पण मला भूक लागली होती, मागावं वाटलं पोटासाठी, 2 घास मागता आलं नाही, बाजूला आई उभी होती. साऱ्याच धर्मांचे धर्मप्रसारक धर्मगुरू येऊन गेले, त्यांचे धर्मग्रंथ देऊन गेले. तेव्हा या धर्मग्रंथांच्या नुसत्या ओझ्यांनीच कंबर वाकली माझी. तेव्हा भुकेनं खोल आत गेलेल्या डोळ्यात आईनं बघितलं आणि तिनं आणलं भाकरीचं पीठ भीक मागून. कारण या देशात भाकरीच्या पिठापेक्षा सरणाची लाकडं महाग मिळतात. आईनं चूल कशी पेटवायची हा विचार केला, लाकडं मिळाली नाही, चुलीत घालायला काही सापडलं नाही. बराच वेळ विचार करून आईनं सारे धर्मग्रंथ उचलले आणि चुलीत घातले, काडी लावली, धर्मग्रंथ पेटवले, तवा तापला. तापलेल्या तव्यावर आईनं 2 भाकरी भाजून दिल्या. पोटभर जेवलो तेव्हा लक्षात आलं या धर्मप्रसारकांना माझी भूक कळली नाही, पण या धर्मग्रंथांनी स्वतः जळून माझी भूक भागवली. म्हणून हे धर्मग्रंथ माझ्यासाठी श्रेष्ठच. पोटभर जेवल्यानंतर अडाणी असलेल्या आईनं एक जपून ठेवलेलं पुस्तक माझ्या मांडीवर देत म्हणाले पोरा एवढं वाचून बघ. मी पुस्तक हातात घेतलं आणि त्यावर लिहिलं होतं भारताचे संविधान. त्यावर लिहिलं होतं भारताचे संविधान. पण मला प्रश्न पडला, आई अडाणी, तिला लिहिता वाचता येत नाही, तिनं हेच पुस्तक का जपून ठेवलं, हे चुलीत का नाही घातलं, याला आग का नाही लावली. मी विचारलं आईला, म्हटलं आई तू हे चुलीत का नाही घातलं. त्यावर आई म्हणाली काही नाही रे पोरा, काल हे बी मी चुलीत घालून बघितलं, पण पोरा याला आग लागलीच नाही. म्हणजे आग लागली नाही असं म्हणणारी अडाणी आई या देशात आहे. पण शिकलेली माणसं आज चळवळीत आहेत का, हा एक विचार करण्याची खरी गरज आहे. आयोजकांनी हा मंडप उभा केलाय, हे धम्मसंमेलन विचारांचा जागर या ठिकाणी आयोजित केले. पण कशासाठी, मगाशी माझं डोकं फिरलं होतं जरा. आमचं सत्र सुरू व्हायला लागलं, सूत्रसंचालक म्हटले भोजनाचा कार्यक्रम चालू झालाय तिकडे जा. मग जेवायला आले का ऐकायला आले. मग म्हटलं वर बी महाराज दिन खाली महाराज आहेत. जेवण ही नंतर आहे हो.
म्हणजे अशा कार्यक्रमाला गर्दी करायसाठी जेवण, काही दिवसात नाचणाऱ्या बायका मिळाणार. मी खरं बोलणारा बघता, बरं बोलून दाढी कुरवाळत मला जाता येत. मी काँग्रेसला फोडतो आणि भाजपला फोडतो. मी सुटल्याला वळो आहे. आडवा येईल त्याला तुडवत राहणार. आमचा बाप एकच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विषय संपला. हे जर पेरायचा ह्या मोकळ्या खुर्च्या रिकाम्या त्रास देणार ना, पण संध्याकाळी भरतील ना त्या ढोलकीचा आवाज ऐकून. 90 टाकूनच येतील ते. पण आयोजकांनाही पर्याय नाही ना, ते आणावंच लागणार. तर ती येडी खुश नाही. उद्या ह्यांना चौकात धरणार. पावती नेली, फाडली, पट्टीचं काय केलं दाखव. हे म्हणतील आम्ही दंगलकर आणले, टिपले सर आणले, भवरे सर आणले. तेव्हा त्यांचा कोण ओळखते. तुम्ही गौतम पाटील आणा, ते 2-2 हजार देतील. हे सुधारायचे कधी. बरं ते आले की पहिल्यांदा इकडं पुतळ्याकडे बघणार, तिथे एक सेल्फी काढणार, मध्ये काय चाललंय देणे घेणे नाही, परत तिकडे बघणार पातेल आहे का राहिले का नाही, परत ते तिकडनं तसाच जाणार. एवढं ऐकून मी अजून तिकडेच आहे. माझा जिल्हा इथून लांब आहे, नाही तर मी अजून खालच्या भाषेत बोललो असतो. खरं बोलल्यामुळं मी असाच आहे हो. आणि मला मारले सगळ्यांनीच आजपर्यंत. खरं बोलणं तुडवते. मी आधी गोरा होतो सो, या समाजाने करपवून मला काळ केले. खरं बोलायची सवय खामा. आमच्या गावात पाणी परिषदेचा कार्यक्रम होता आणि त्या विषय होता कार्यक्रमात पाण्याचं नियोजन कसे असावे. या विषयावर बोलायला एक जलसंपदा अधिकारी आणला होता गाववाल्यांनी आमच्या, आणि त्याला आणायला गेस्ट हाऊसला यांनी मला पाठवलं. मलाही वाटलं चांगला विषय आहे, जाऊन घेऊन येऊया सरांना. ते आणाय गेलो, तो दाढी करत होता आणि त्यानं बेसिनचा नळ चालू ठेवला होता आणि तो अर्धा तास दाढी करत होता. त्या अर्ध्या तास तो नळ चालू, अर्धा तालुका आमचा भिजला असता. एवढं पाणी वाया गेलं त्याच्या दाढीला. वाटत होतं दार लावून याला इथं मारावं. पाण्याचं नियोजन कसं करावं हा या विषयावर भाषण देणार आहे. याला दाढी करायला पाणी 2 टँकर लागायला लागले. भर स्टेजवरती त्याचं भाषण ऐकलं, लोक डोळ्यात पाणी काढत होते असं ते बोलला. मला तर असं वाटत होतं हे तिथं काय इथं काय. नंतर यांनी चुकून मलाच आभार मानायला उभं केलं आणि आभार मानताना मी जे काय आभार मानले त्याच्यानंतर आमच्याच गाववाल्यांनी मला स्टेजच्या मागे नेऊन तुडवलं. मग खरं तर बोललंच पाहिजे ना. हे चळवळीचं नुकसान जे होतंय ना ते असल्या आमच्या ढिसाळ जगण्यामुळे व्हायला लागलं. आम्ही उगाचच नको त्या दुसऱ्यांना दोष देत. कुठं राहिले गाणं आलं होतं ते माझ्या भीमनगरचं महारवाड्याचं भीमनगर झालंय म्हणला तो गायक. मलाही बरं वाटलं, पण भीमनगर मध्ये गेल्यावर बघितलं तर महारच आहेत. म्हणजे अजून पण आम्ही तिथं आता अगरबत्ती लावायला गेलो, मी तर सरळच ठेवली तिथं. पण मी बऱ्याच ठिकाणी बघतो तर 99% माणसं अशीच करते. मग म्हणते अजून त्यातच आहे. नाहीतर ते नाव वडताना असं वाकणार, ते असं करणार, कमरेत वाकणार. मग हे तुम्ही पुन्हा तिकडे देवच बनवून ठेवले आहे बाबासाहेबाला, बुद्धाला. हे का व्हायला लागले, कशामुळे व्हायला लागले, कुठून यायला लागले. आज जात धर्म कट्टर झाली, पुतळे वाढले, चळवळी कशा टिकवायच्या, आम्ही लिहायचं कसं. मी काय लिहिलं तर वरनं अजून माझ्यावरती नजर ठेवणारी वेगळी लोक आहेत. म्हणजे व्हॉट्सअपवरती जरी आज बघितलं, ही कट्टर पोरं आमची आज कुठं आहेत बघा. तरुण पोरं संध्याकाळी येतील, सगळेच कट्टर आहेत, सगळ्याच जातीतले.
4-5 वर्षापूर्वी एक सकाळी सकाळी मेसेज आला व्हॉट्सअपला, असा भगवा झेंडा फडकत आला आणि त्यात लिहिलं होतं शिव सकाळ. म्हणजे आता शिवाजी महाराज येणार म्हटलं, आपली सकाळ झाली उठा म्हणत. त्यांची सकाळ सुरू झाली, लगे आपले उठले, म्हणले भाऊ त्यांची झाली आपले, हो करणं म्हणजे आपले भाऊ. लगेच मग येणार लगेच निळा झेंडा शुभ भीम सकाळ 11 वाजताच उठणार देव. या दोघांची सकाळ सुरू आहे, तेवढ्यात तिसरा जागा झाला. म्हणलं भाऊ यांची झाली आपली, म्हणला कर की आपली. लगेच पिवळा झेंडा शुभ लहू सकाळ. म्हणलं लहू कोण माहित नाही, म्हणला वर्ण आदेश आहे. या तिघांची सकाळ अशी घुमायला लागली. अजून आमच्या चांभार बांधवांनी ती रोहिदास सकाळ काय काढली नाही, कारण त्यांचा रंग फिक्स झाला नाही. असं ते रंग फिक्स झाला की सकाळ काढते. बरं आमच्या बायका तरी कुठं गप बसत्यात, ह्या मी कट्टर झाल्या. सकाळी आम्हाला कामं असते, त्यांनी डायरेक्ट रात्री धम्मरात्रीच काढ, शुभ धम्मरात्रीच म्हटले, त्यात तिचा फोटो. काय चाललंय स्टेटसला धम्म रात्र, धम्म दुपार, धम्म सायंकाळ, धम्म आहे कुठं? बरं विहारात गेली तर तिची संकष्टी बी आहे, तिला अमावस्येची भीती आणि जाते विहारात. इकडची परिस्थिती माहित नाही पण तीच असावी, कारण जगात बुद्ध एकच आहे ना. हे का व्हायला लागले? कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढायला लागलेली आहे. ही महापुरुषांच्या पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी पुस्तकांजवळ आणण्याची खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. त्यासाठी हा मंडप आयोजकांनी उभा केला आहे. म्हणून या ठिकाणी गर्दी करत चला, या ठिकाणी येत चला. मी जरी आता बाहेर, आता माझा काल चंद्रपूरला कार्यक्रम होता, ती तारीख बघून मला रामटेके सरांबरोबर किडनॅप केलं. म्हणजे आहेत जवळ तर इकडं घुघुसला पण घुसा, घुसतो. परत मला उद्या हिंगोली आहे, तो प्रवास करायचा. म्हणजे मी महाराष्ट्रात नाही, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, कुवेत माझे व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता तिथं. मला बोलवते तो, पण मला एवढं माहिती आहे की इथं जेवढी लोक बसलेली आहेत ही भावकीनं समाजानं ओवाळून टाकलेली लोक आहे, तीच येतात इथं. चळवळीची खरी काळजी असणारीच माणसं इथे येतात. म्हणजे भावकीत आपल्याला कोण जवळ करत नाही, अशीच माणसं आहेत. संध्याकाळी घरी गेला तर शेजारी विचारतोच कुठे गेलता, गेलतो धम्म संमेलन, ते हसतील. त्याला माहितच नाही याचं महत्व. अजून येडी आहे ती, तो येडा आहे ते. तसंच माझं मी पण ओवाळून टाकलेलंच आहे कधी सगळ्या गावाला. किती जरी बाहेर फिरलो तरी गावात मला कुत्री विचारत नाही. त्यांनी विचारावं असं मलाही वाटत नाही, कारण 8 दिवसात जर मला हे काळ्या म्हणून कुणी हाक नाही मारली तर मलाही जिवंत असल्यासारखं वाटत. एखाद्या लग्नात जरी मी गेलो तरी ते आलास का, कसं झालं का, असलं काही नसतं. ते डायरेक्ट म्हणतात भात वाढायला घे, आणि मला ते चांगला भात वाढता येतो लहानपणापासून. मी लेखक वक्ता नंतर आधी कार्यकर्ता आहे, मग मी नंतर सगळा. भात वाढायची एक चांगली सवय मला आहे, गुण चांगला आहे माझ्यात. अजून एक चांगला गुण आहे, आमच्या गावातली जुनी माणसं म्हणतात, म्हातारी माणसं म्हणतात की याला जळण चांगलं रचता येतं. जळण रचता येतं म्हणजे स्मशानभूमीत जळण रचतात, म्हणजे कमी लाकडात बॉडी कशी व्यवस्थित जाळायची याचं चांगलं उत्तम प्रशिक्षण माझ्याकडनं लोक घेतात. कोरोनामध्ये तर मला खूप डिमांड होती. पहिला फोन मला द्यायचा, मी अशी लय माणसं जाळली मेलेली, अशी माझी ओळख. आणि कायम खरं बोलणार, आणि खरं बोलण्यामुळं मार खाणार, तुडवला जाणार. मी जसं म्हटलं आधी गोरा होता, आता काळा झाला. खरं बोलणार, त्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अखंड भारत
एक कसा होईल, मानवताच महत्वाची, हे कसं असेल, हे बोलण्यामुळे त्रास होतो आणि तो त्रास सहन करतच मोठा झालो. परवा आमच्या एका चुलत भावाने लव्ह मॅरेज केलं. मुलगी मुसलमान होती, त्याचं आडनाव चंदनशिवे. तो घेऊन गेला पळून. बरं, या प्रकरणात माझा काही संबंध नव्हता, तरी सुद्धा रात्री 1:30 वाजता ते सगळे तलवारी घेऊन आमच्या दारात. पण मेन कार्यकर्ता मी भाऊकीतला. दारावर लाथा बुक्क्या. बायको म्हणली दार उघडू नका. मी म्हटलं नवीन बांधले ती तुडती. मी जाऊन हळूच दार उघडलं, लाईट लावली. मी लाईट एवढ्यासाठी लावली त्यांना मी अंधारात दिसावं. आणि जसा मी दिसलो तशी तलवार या खांद्यावर एक, या खांद्यावर एक, नरड्यावर एक आली आणि ते लगेच म्हणला, चाचा पठाण चाचा, तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. म्हटलं भाई लड़की को लेके गया ये ठीक है, लड़की भी गई ये भी बोलो. तर ते अजून तलवार पडली अंगावर. ते म्हणले ऐसा नहीं चलेगा. म्हटलं क्या चलेगा वो बोलो. नाही म्हणले हम उसको मारेंगे, काट डालेंगे, जिंदा नहीं रखेंगे. म्हटलं मराठीत सांग काय करायचं. तर म्हटला नाही, म्हटलं मी त्याला मारून टाकणार, आम्ही आमच्या ते चालत नाही. म्हटलं त्याला जिवंत ठेवूया आपण, काय मार्ग काढता येईल सांगा. तर ते म्हणाले एकच मार्ग आहे. म्हटलं काय. धर्म एवढा अवघड. तर त्यांनी सांगितलं की त्याला मुसलमान व्हायला सांग. ते 6च्या 6 जण एका सुरात म्हणाले त्याला मुसलमान व्हायला सांग. आणि मी एका सेकंदात उत्तर दिलं. म्हटलं तोच का, मी पण होतो, आजपासून मी बी मुसलमान. काय असेल ती प्रोसेस पूर्ण करून घ्या. माझं आडनाव बदलतो, पण मी आडनाव भारी घेणार. म्हटलं चांगलं शेख पठाण असं भारीतलं घेणार. उद्यापासून मी मशिदी द्यायला तयार. विषय संपला. जे डोक्यात 40 वर्ष धर्म एवढा अवघड घेऊन जो जगत होता, त्याच्या हातातली तलवार कधी पडली त्यालाच कळालं नाही. जे मला मारायला आले होते ते चहा पिऊन गेले, ते बी बिगर दुधाचा, दूध बी नव्हतं. हे 4 दिवस हे प्रकरण कस तरी मिटलं. तेवढ्यात दुसरा एक चुलत भाऊ माझ्याकडे सकाळी सकाळी आला. मी दात घासत बसलो, माझ्याजवळ येऊन बसला. म्हटलं ह्यो कधी येत नाही, आज का आलाय. तर म्हणला दादा मी मुंबईला असतो. म्हटलं मग. तर म्हटलं माझं पण सुरू आहे. म्हणलं मग अडचण काय. तर म्हणला मुलगी खिरच्याला. म्हणलं लय प्रॉब्लेम झाला तर आपण खिरच्या. ते म्हणलं असं कसं, तू तर परवा मुसलमान झालास. म्हणलं आता असं करा, 1 आठवडा मुसलमान, 1 आठवडा ख्रिश्चन, 1 आठवडा हिंदू, 1 आठवडा बौद्ध, शनिवार रविवार काय असलं तर वाटून घ्या आणि बाहेर पाठी लिहा सर्व धर्म समभाव आणि घराचं नाव संविधान. विषय संपला. आणि आत हॉलमध्ये एक पाटी यायची. ते म्हणला कुठली. म्हणले इथं फक्त माणसं राहतात. अहो डेंजर परिस्थिती आहे. म्हणून त्या कवितेच्या ओळी आहेत माझ्याच. काही कवितेच्या ओळी या लिहायच्या असतात, काही कवितेच्या ओळी या सादर करायच्या असतात, पण काही कवितेच्या ओळी या तोंडावर फेकून मारायच्या असतात जातीयवाद्यांच्या. त्यातली ही कवितेच्या ओळी आहेत की सारे धर्म ग्रंथ वाचले, की सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. हे सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात.
ही माझी मानवतेच्या बद्दलची कट्टरता आणि ते मी जोपासतो. पण आमचे इतके कट्टर झाले, परवा तर रात्री 2:30 वाजता मला झोप येत नव्हती म्हणून फोन हातात घेतला, बघितलं आणि केसच उभी राहिली माझी. फेसबुकला ग्रुप दिसला एक 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप, असं त्याचं नावच होतं. आय म्हटलं एवढी कुठनं आणली, बौद्ध कुठनं आणली? या देशाची लोकसंख्या 150 कोटी, मोजली तर 200 कोटी होईल आणि हो डायरेक्ट 10,000 करोड. बायको M.Com झाल्या, तिला विचारलं, म्हटलं अख्ख्या जगाची किती असेल? ती म्हटली एवढ्या रात्री का डोकं पिकवा, झोपा. सकाळ होऊस तर मी अख्ख्या जगाचे मोजून बघितले नेटवर्क काढून, तरी ते 10,000 होईल. शेवटी मी धाडस केलं, म्हटलं हे जास्त वैचारिक कोणतरी कार्यकर्ता दिसतो, त्याला फक्त पृथ्वीच नाही तर सगळं ब्रह्मांडच बौद्धमय करायचं असं आणि ती सगळं फेसबुकवर याला आणायचं असं, म्हणून याला ग्रुप काढला असं मला वाटलं. म्हणून मी ग्रुपमध्ये सामील झालो आणि पोस्ट आली, एक सुंदर मुलगी अशी हाफ ब्लाउज, फेट्यात बाबासाहेब, असा गॉगल नाकापर्यंत, एक डोळा बारीक, अर्धी छाती उघडी आणि मस्त तिचा असा फोटो टाकून त्याच्यावरती त्यानं लिहिलं होतं, एका बापाची औलाद असाल तर कमेंट मध्ये जय भीम लिहा. येते का असं? एका बापाची औलाद असाल तर कमेंट मध्ये जय भीम लिहा. मग लिहायलाच लागतंय, एक बापा बाबा जय भीम, भीम जय भीम. नाही लिहावं तर परत 2 बापा. आता त्या औलादीला भाषणात प्रबोधन होईल का? पण माझी विनंती इथल्या तरुण पोरांना, रात्रीची लाईट वगैरे गेले बघून एखाद दिवस त्याला असं मैदानात नेऊन असा मांडिकाला फोफून काढा. काही लोकांना फेसबुक आणि व्हॉट्सअपवर 4 ओळी लिहितात आणि म्हणतात आम्ही चळवळीत आहे. तो आता घरातच व्हॉट्सअप वगैरे फेसबुक बघणार बरं का, आणि उद्या इथं येऊन संयोजकाला विचारणार कसे झाले कार्यक्रम, चांगले झाले हो, मी लाईव्ह बघत होतो. अरे तो घरात आता टाळ्या वाजवत छान छान, आणि तो सांगणार आमच्या बुगुसमध्ये कार्यक्रम झाले छान. अरे तूच नव्हता इथं. ही कट्टरता आमची. हल्ली तर जय भीम म्हणावं की नको म्हणावं अशी परिस्थिती. तोंडात असं ते खरा आपण जय भीम म्हटलं जोरात तेव्हा झालं खरा, शर्टच खरा. आणि त्याच्या गाडीवर जय भीम, पुढं हेडलाईटवर जय भीम, नमो बुद्धाय, ऐकून रेस डबे डबे. परवा असा एक जण आला, त्याच्यात एक अशोक चक्र थांबवलं, म्हणणार किती कांडे आहेत त्यात, मग मोजायला लागलं, मला माहितच नाही म्हणलं. मला रात्री कळालं त्याची गाडी हप्त्यावर आहे. मग फायनान्सवाला हुडकते 8 दिवस, ती सकाळी जाते संध्याकाळीच घरी येते. एवढी दरिद्री परिस्थिती बंद करा. आम्ही सुद्धा अशी स्वप्न बघितली पाहिजे कांबळे वाघमारेनं. आमच्या पण घरावर इन्कम टॅक्स ईडीची धाड पडू दे ना. आंबेडकर नगरमध्ये कांबळेच्या घरावर ईडीची धाड 40,000 करोड सापडली. ही जयंतीच्या वर्गणी 200 रुपये मार, 100 रुपये मार. ही दळभद्री परिस्थिती आमची बदलली पाहिजे. महारवाड्यात भीमनगर झालं, भीमनगरचं बौद्धनगर करा. म्हणजे आमच्या भीमनगरच्या हॉलमध्ये घराच्या अशी आमची कांबळेबाई, वाघमारेबाई, रामटेकेबाई, सोनटेकेबाई हातात रिमोट घेऊन बसली पाहिजे. पुढं 40 इंच कलर HD TV पाहिजे. टीव्हीवर सावित्रीची सिरियल पाहिजे. तिनं दुसरी कुठली लावली तर तिला खिडकीत बाहेर टाका. सावित्रीची सिरियल बघत तिनं किचनकडे बघून आवाज दिला पाहिजे. देशपांडेबाई 2 कप चहा टाका. आमचे वाघमारे मावशी आणि हे आली आणि देशपांडेबाई चहा घेऊन आली पाहिजे. ती जेव्हा चहा लिहिला आणि देशपांडेबाई म्हणाल जय भीम, सोनटक्केबाई,
त्या दिवशी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा विजय आहे. आमचा रामटके असा वरनं गाडीतनं खाली आला पाहिजे चावी हलवत, आणि जोशीदारा गेट जवळ थांबला पाहिजे गाडी काढून. रामटेके म्हणला पाहिजे जोशी गाडी काढा फॅक्टरीला चला, आणि जोशी दार उघडून उभा राहिला पाहिजे. रामटेके बसताना म्हटलं पाहिजे जोशी जय भीम, आणि जोशी पण म्हटलं पाहिजे जय भीम सर. त्या दिवशी खऱ्या अर्थानं दिवस बदलले म्हणतात. आमची दळभद्री परिस्थितीच अशी आहे, त्या जयंतीच्या वेळेलाच ती कमान तेवढी रंगवायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सहर्ष स्वागत करीत. सगळे सुधारले असे नाहीत हो. हल्ली काय झाले, हल्ली आमच्यात इतके हायपाय लोक झालेत की ते स्वतःलाच त्यांच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ समजायला. समोर आले की ते असे कमरेतच वागतात. पहिल्यांदा जय भीम नमो बुद्धाय, तो पॅन्थरचा आवाज कुठे गेला? जय भीम म्हणणारा असा कडक, की आल्याच असं जय भीम नमो बुद्धाय. गेली ताकदच गेली. मांजरच सगळी, वाघ भेटलाच कुठं का? आमचा डेन काय आहे? विसरला काय भीमा कोरेगाव? आवाज खणखणीत नाही. जय भीम नमो बुद्ध. मला वाटतं निळं चालू हे नवीन प्रकार आमच्यात. आणि असा तसं अरे एवढं कुठनं आले? ह्याच्या घरात नुसतीच पुस्तकं हॉलमध्ये बुद्ध. मी खरं सांगतो त्याने एक सुद्धा पान वाचलेलं नसतं, एक सुद्धा वाचलेलं नसतं. त्यानं जर पुस्तक वाचलेलं असेल तर तो इथं आला असता, त्यानं मदत केली असते अशा कार्यक्रमात. आमचंच सांगतो, आम्ही जयंतीला एका प्राध्यापकांच्या घरी गेलो सर. त्यांना 2.5 लाख पगार आहे म्हणून आम्हाला कळलं. आम्हाला वाटलं किमान 50,000 रुपये तरी जयंतीला आम्हाला देतील. मी 50,000 पावतीवर आधीच लिहून ठेवलं आणि गेलो. सरांनी गेल्या गेल्या आम्हाला सरबत दिला. सरबत दिल्यावर म्हटलं 1 लाखाचं गणित होईल. बसलो आणि आम्हाला 2 तास लेक्चर दिलं. सगळ्या इतिहासच सांगितला आणि सगळं लेक्चर आम्ही गप ऐकून घेतलं. पर्यायच नव्हता. आणि सगळं झाल्यावर त्यांनी पावतीवर 1,000चा आकडा लिहिला आणि म्हणले घ्या 1000. ही परिस्थिती आहे. म्हणजे या देशात 2 देश आहेत. सकाळी उठल्यानंतर एक रात्रीचा खाल्लेला गुलाबजाम पचवायला बाहेर आलेला आहे. त्याची चरबी वाढल्या, त्याला शुगर आहे, टीबी आहे. तो मॉर्निंग वॉकसाठी आलाय घाम गाळायला. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला दुसरा एक देश आहे जो भाकरीसाठी बाहेर पडलाय, जो पोटासाठी आलाय, त्याला भूक लागलेली. म्हणजे उपाशी असलेल्या भारताचा हुंदका, उपाशी असलेल्या भारताचा हंबरडा या पोट भरलेल्या भारताच्या कानावरती जावा यासाठी कानाखाली जाळ काढणारी कविता आम्हाला लिहावी लागेल. आणि त्या पद्धतीनं साहित्य संमेलनं आणि धम्य संमेलनं भरवावी लागतील. त्यासाठी रिकाम्या खुर्च्या ठेवून चालणार नाही. इथं पाय बांधून आणून बसवा. त्याची गरज आहे. आणि म्हणून बाकी आता जे टाइम झाले हलगीचं ढोलकीचं, त्यामुळे लोक यायला लागले. ते आता पुढंच येऊन जागा धरतील आणि मग ते येताना असे हात करत येतील तुम्हाला. त्यांच्याकडे बघायचं नाही, बघितलं तर रागान बघायचं. एवढं लक्षात असू द्या. कारण का आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो. 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही हो, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.
कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात. इथं प्रत्येक हाताला काम आहे, कारण बाबरीच्या ढिगाऱ्या खालून बुद्ध गायब आणि आता तिथं राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा आवाज आज एकाकी पडत चाललाय आणि जगाच्या नकाशात माझा देश ढसाढसा रडत चाललाय. संविधानाचा ढसाढसा रडणारा भारत पुन्हा हसवायचा असेल, या देशात लोकशाहीची पहाट करायची असेल, तर तुम्हाला आम्हाला जागृत राहणं गरजेचं आहे. नाचलं पाहिजे, नाचायला पाहिजे. नाचणं ही आमची कला आहे, वाजवणं ही सुद्धा आमच्याच रक्तात आहे. पण नाचायच्या आधी वाचायलाही शिकलं पाहिजे, कारण आमच्या बापाचा इतिहास लेखणीचा आहे, पुस्तकाचा आहे. हे ठणकावून सांगण्यासारखी हा मंडप उभा. मगाशी बवरे सरांनी लोकशाहीची व्याख्या सांगताना अब्राहम लिंकनच्या व्याख्येचा संदर्भ देत होते. लोकांनी लोकांसाठी लोकांचं निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. त्यांच्यानंतर त्यांनी दुसरी एक लोकशाहीची व्याख्या सांगितली. पण सध्या या भारतातली लोकशाही कशी आहे, तर घरात बापानं मुलाला सांगितलं लोकशाहीची व्याख्या की वहीवर लिहून ठेवायला सांगितली आणि पाठ करायला सांगितली. मुलाने वहीवर लिहून ठेवली होती व्याख्या. लोकांनी लोकांसाठी लोकांचं केलेलं राज्य, निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. मुलगा पाठ करायला लागला रात्रभर, पण बाजूच्या मोलकर्णीच्या रूम मधून त्याला आवाज यायला लागला. मुलानं हळूच उठून बघितलं, त्याची आई इकडे झोपली होती. नोकरानीच्या मोलकर्णीच्या घरात त्यानं वाकून बघितल्यानंतर याचा बाप त्या मोलकर्णीला तिथं बेडवरती घेऊन तिथं तिच्यावरती अत्याचार करताना या मुलानं त्या रात्री बघितलं. तो पुन्हा आला, त्यानं ते पान फाडलं आणि दुसऱ्या पानावर नवीन लोकशाहीची व्याख्या लिहिली. ती व्याख्या होती, भांडवलदारांनी कष्टकऱ्यांचं केलेलं शोषण म्हणजे या देशातली लोकशाही. सध्याची परिस्थिती ही आहे. आज सगळे ओरडतायत की संविधान वाचवा, संविधान वाचवा. मीच कधी कधी म्हणतो की जाऊ दे एकदाच, येऊ दे एकदा मनुस्मृती सर. यांच्या ढुंगणाला परत खराटा आलाच पाहिजे. यांना परत एकदा चितेवर नेऊन पेटवलंच पाहिजे. यांना सती घातलं पाहिजे. यांची केस कापून यांना टकलं केलं पाहिजे. यांच्या गळ्यात मडकी दिली पाहिजे. आणि मग ज्या वेळेलाही चौकात दिसतील मडका आणि खराटा लावून, तेव्हा मी म्हणेल आता कसं वाटत, लय नाच वाटत होतं. सांगत होते ती आयोजकांनी मंडप केलं धम्म, तवा कुठली धम्मन बिम्म, सगळं गावाच्या बाहेर तुम्ही. तेव्हा ती म्हणणार घ्या की कार्यक्रम. आता कुठला म्हणायचं काय, तू नाच. पण ही एवढी इडे येते तिथं सुद्धा नाचतील. मेंढरच आहे थोडेस. बदल पाहिजे ना. कुठे आहेत तरुण पोरं आमचे, सगळे त्या मोबाईलवर इडी झाले. काम आहे, धंदे आहेत, बोंबाबो. शेवटी काय झालं तर सरकारवर अजून ही मोकळी शिव्या घालायला. रात्री 2:30 वाजता त्याचा फोन गुदडीत चालू आहे. जानू, पिल्लू, शोना, बबडू. ती म्हणती जेवलास का, ही म्हणती तू जेवलीस का. रात्री 2:30 वाजता एकमेकांना विचारते जेवलास का. पहाटे 4 वाजता हा तिला म्हणतो तू झोप. ती म्हणती नाही तू झोप. मग हा म्हणतो तू झोप ना पिल्लू, मी तुझा श्वास ऐकेन. तिचा श्वास ऐकायला येऊ तडपडलेला. त्याला कुठली कविता ऐकू मी, त्याच्यासाठी कुठला मंडप उभा करू. ही परिस्थिती आहे, ही बदलली पाहिजे. 2 वक्त्यांनी आधीच्या फार वरचं सांगितलं सगळं, पण बुडातलं सांगणार कोणीतरी पाहिजे होतं. ते मी बोलण्याचा आधी सांगण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ झालाय, मध्ये घुसलो होतो. जाणार आहे, पण जाता जाता एक कविता. ही कविता आहे कांबळे. आज माझ्या सत्राचे अध्यक्ष कांबळे सर आहे. म्हणजे आणि दुपारी चंद्रपुरातूनच त्यांनी मला किडनॅप केलं. म्हणजे खरं तर माझं सत्र दुपारपासूनच सुरू झालं. मी दुपारपासूनच अध्यक्षच माझ्यासोबत आहे. पण खरं सांगू, अध्यक्ष होणं म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचं अध्यक्ष होणं ही काय चांगली गोष्ट आहे असं मला वाटत नाही.
कारण शेवटपर्यंत त्याला बसावंच लागतं, सगळ्यांचं ऐकावंच लागतं. आणि मग सगळ्यांचं झाल्यावर पब्लिक गेलं तरी त्याला अध्यक्ष भाषण करावंच लागतं. ठीक आहे, पण कांबळे सर तेवढं सहन करतात कारण त्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे आणि कांबळे हे सहन करणारच आहे. आणखीन एक मला विशेष आनंद वाटला या दम्य संमेलनाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथले अध्यक्ष जे आहेत आयोजकांच्या, त्या दीप्ती सोनटक्के म्हणजे एक स्त्री, एक लेडीज अध्यक्ष, मला लय आनंद झाला. हे महाराष्ट्रात नाही दिसत. एक तर अध्यक्ष 80च्या पुढचा असतो, समितीचा, संघटनेचा वगैरे. म्हणजे परवा मी गोंदियाला होतो सर, आणि वय वर्ष असं 92 असेल त्या म्हाताऱ्याचं. सभागृहात कार्यक्रम, त्याला बाजूला असं चालवत आणत होते व्हीलचेअरवरून, त्याची मान अशी आणत होती. जसं ती एंट्री झाली तर सगळं हॉल शांत झाला एकदम. मी पण नीट बसलो जरा. मी शेजारच्याला विचारलं, म्हटलं ती कोण आहे? तर तो म्हणला हळू बोला. म्हटलं का? ते म्हटले अध्यक्ष आहेत संघटनेचे. मी लगेच म्हटलं बदला, कशाला ठेवले? एवढं वय झाले यांचं, व्हीलचेअरवर आहे, बदला. तर तो मला म्हटला माझ्या शेजारचा, अहो म्हटले ते अध्यक्ष आहेत म्हणूनच जिवंत आहेत. आणि ते जे खुर्ची ढकलत होते ते वय वर्ष 82, त्याची मान अशी हलत होती. म्हटलं ते कोण आहे? ते म्हटले ते उपाध्यक्ष आहे. मग मी नीट बघितल्यावर लक्षात आलं ते उपाध्यक्ष त्याला म्हणत होता तू उठ, मला काही काळ बसू दे, पण त्याचं नाही. आणि सचिव पुढंच, सचिव दोघांवर नजर ठेव, कोण आधी जाते. ही आमच्या चळवळीची परिस्थिती आहे. त्यामुळं जुन्या झालेल्या खोडांनी बुडाल चिकटलेल्या खुर्च्या सोडा आणि तरुणांना द्या, तरुणांच्या हातात द्या. तरुण पोरं इथं येत नाही म्हणून मी मगापासून तरुण पोरांवर टीका केली, पण ती काय येत नाही? तुम्हीच उठत नाही. हे चळवळीचं फार मोठं नुकसान. बरं करतोय तरी काय? भाषणाला उभं राहणार, सुरू करणार, जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान तथागत गौतम बुद्ध. तिथनं अशा 15-20 महापुरुषांची नावं घेण्यात येऊ अर्धा तास काढणार. त्याच्यानंतर मी 40 वर्ष संघटनेचा अध्यक्ष राहून काय काय केलं याच्यावर 3 तास ते बोलणार. तर पब्लिक गा, तरुण पोरं म्हणतील काय करायचं जाऊ द्या ना, तरुण पोरांच्या हातात द्या ना, पोरींच्या हातात. समितीचे अध्यक्ष पोरगी, जयंती महोत्सवाचे अध्यक्ष, सगळ्या संघटना आमच्या पोरींच्या हातात द्या. मी लिहून देतो, या देशातली सगळ्यात मोठी क्रांती फक्त महिलाच करू शकतात, बाकी कोणी करू शकत. आता रामटेके सरांना खरी गंमत सांगतो, तुम्ही इकडच्या इकडं मला बोलवलं म्हणून मी तयार झालो, नाहीतर माझं मानधन वगैरे सगळं मी बायकोलाच ठरवायला होतं. तिलाच बरोबर नियोजन कर, नाही लोक मला फसवते. तो खरंच सांगतो तुला. आणि मी ते तसाच आहे. कांबळे सरांच्यासाठी कविता आहे तसं. कांबळे तुम्ही सगळेच आहे. आता हा कांबळे कोण आहे? तर हा खरं बोलणारा. त्याला काय काय त्रास होत जातो. म्हणजे फुले शाहू आंबेडकरवादी माणूस. आणि फुले शाहू आंबेडकर ही भूत आहे. ही एखाद्याच्या घरात घुसली की त्या घराची राखच. ती काही शांत बसत नाही. पण फुले शाहू आंबेडकरांचे विचार जी माणसं पेरतात त्यांच्या घराची राख होते. फुले शाहू आंबेडकरांचे विचार जी माणसं विकतात त्यांच्या घराचं सोनं होतं. पण या चळवळीत सोनं झालेल्या घरांचा नाही, राख झालेल्या घरांचाच इतिहास लिहिला जातो. एवढं लक्षात ठेवा. हा मंडप 2 दिवस उभा राहील. उद्या संध्याकाळी समारोप होईल,
पण एक नाव जर या मंचावरती नाहीच कोणाच्या तोंडात आलं तर ती फार मोठी शोकांतिका ठरेल. ही चळवळ आमच्या नसानसापर्यंत ज्या शाहिरानं भिनवली, त्या महाकवीचं नाव घेतल्याशिवाय कुठला कार्यक्रम पूर्ण झालाच नाही पाहिजे. एक सूरपेटी त्या वादळात भिजत राहिली, त्या सूरपेटीवर त्या वादळात ती बोटं झिजत राहिली, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आमच्या घराघरापर्यंत मनापानापर्यंत पोहोचतं झालं. त्या लोककवी महाकवी शाहीर वामनदादा कर्डकांडला माझा सलाम आहे. जय भीम. त्या नाव कधीतरी अशा भव्य मंडपात, जयंतीच्या मंडपात बॅनर वगैरे लावता, त्यावेळेला गावगुंडांच्या अंगठ्या घातलेले बॅनर त्यावरती फोटो लावण्यापेक्षा वामनदादाचा फोटो कुठेतरी कोपऱ्यात बॅनरवरती लावत चला. येणाऱ्या पिढीला ते वामनदादा कर्डक या शाहिराचं नाव देणं फार गरजेचं आहे. तुफानातला दिवा खऱ्या अर्थानं वामनदादा होते हे सांगण्यासाठी हा मंडप उभा केला जाईल. इथून पुढे ही शाश्वती मी घेऊन जाईल. कांबळे कविता आहे. फुलेशाह आंबेडकरवादी विचारांचा असणारा कांबळे, त्याला काय काय त्रास होत जातो त्याची कविता आहे. कविता ऐकून घ्या. खास आमच्या अध्यक्षाचे कांबळे सरांसाठी की आमचा कांबळे लय हुशार, की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला. करू कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून कांबळेला मास्तरनं असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, कांबळे विशीत आला, कांबळे मिशीत आला, कांबळे गुलामी झाला, कांबळे प्रेमात पडला. तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं पण कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटणार नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमणार नाही. 22 प्रतिज्ञा बघा. भावकी म्हणली जागरण गोंधळ बोकड तरी का. कांबळे म्हणला चालणारच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. विहारात मीटिंग बसली, वर्गणी गोळा झाली, पोरं म्हणली डीजे, कांबळे म्हणला प्रबोधन. मग पोरांनीच कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार, नाही रडला, प्रबोधन करत करत काढला, पण नाही रडला. करून कांबळे चळवळीत आला आणि चळवळीचा सगळा इस्कूट बघितला. गट तट दिसले, RPI ABCD. आता ते दिवाळीपर्यंत झेड पर्यंत जाईल. यावर्षी झेड संपले की ती रोमन अंक सुरू करतील, पण गट काढतील. परवा तर मला एक जण भेटले, ते म्हटले आमचा एक गट आहे, त्याच्यासाठीच तुम्ही फक्त या. म्हटले येतो. त्यांचा कार्यक्रम झाला, त्यातले 4 होते मला बोलवणार, त्यातले 3च राहिले. ते म्हटले चहा पिऊन जावा. चहा प्यायला थांबलो. चहा पिऊन मला एकटा स्टँडवर सोडायला आला. तो म्हणला मी यांच्यातून सुटणार आहे, आता मी माझा वेगळा गट काढणार. म्हटलं मग मलाच बोलवत जा तुझ्या कार्यक्रमाला. माझं आपलं दुकान चालू राहते. एवढं डोक्याला टाकलं. जेवढे गट काढाल तेवढं मला चांगलं आहे, पण खरं सांगू का, जेवढे गट काढाल तेवढं या नावाला धोका आहे. गट काढा, तट काढा, काय करायचं करा, पण
संविधानासाठी या लोकशाहीसाठी एकत्रित या, नाहीतर एक दिवस मीच घरात घुसून मारणार आहे सगळ्यांना. आता प्रबोधन घेऊन आता दांडकं घेऊनच आलं पाहिजे. आणि कांबळे चळवळीत आला, चळवळीचा सगळा इस्कोट बघितला, गटतट दिसले. कांबळेला वाईट वाटलं आणि कांबळे सर्वांना म्हटला, सर्वांनी एकत्रित या, बाबासाहेब समजून घ्या, ही चळवळ मजबूत करा, एकत्रित या. मग सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, ते मोबाईलवर असं रील बघत होतं, त्याला काही देणं घेणं नव्हतं, ती वेड अशी केस बिस कोंबडा वेडा टाकून. कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा डॅडा फुलेशाह आंबेडकर कोण, हे संविधान काय भानगड डॅडा. आता मात्र कांबळे पेटला, कारण गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असाच तुडवला, असाच तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो दोनदा काढला. मग कांबळेच्या लक्षात आलं, डीएनए मधनं ही डबल गेलं, पण विचार काय गेला. आणि आता कांबळे वेडा झालाय, आता कांबळे वेडा झालाय, व्यवस्थेनं वेडा ठरवलाय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात असतो, पण कांबळे ईव्हीएम हटाव देश बचाव म्हणतो. कांबळे दाभोळकरांचे खुनी कधी सापडतील म्हणून प्रश्न विचारतो. कांबळे नोटबंदीचं काय झालं म्हणून अजूनही बोलतो. कांबळे मानवता 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 म्हणून बोंबलत असतो. कांबळे शिवराय ते भीमराय नातं सांगत असतो. कांबळे सावित्री, रमाई, जिजाऊ, आमच्या आया कशा आहेत हे सांगू पाहत असतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान घट्ट टावळून धरलंय त्यानं. आणि डॉक्टर सुद्धा त्याला शॉक देऊन असे तुडवताय, असे तुडवताय, असे तुडवताय. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कणतोय करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश जिवंत राहणार आहे. बराच वेळ माझ्यासारख्या माणसाला तुम्ही सहन केलं. खरं तर सुरुवातीला मी उभा राहिल्यावर नालिकांडा वाटला असेल, आता ह्याला बी सहन करा. पण मी वक्ता नाही, मी काय पुस्तकातलं अभ्यास करून बोलणारा नाही, मी कार्यकर्ता आहे. मला माहिती आहे वर काय चाललंय, पण आमचं आतून सगळं ढासळलेलं आहे. हे ढासळलेलं, घरातल्या भिंती कोसळल्या तर बाहेरच्या दुनियेशी लढता येत नाही. चळवळीतल्या आमच्या भिंती कोसळलेल्या आहेत, त्या भिंती पुन्हा बांधून हे सगळं तरुणांच्या हातात तुम्हाला आम्हाला देता आलं पाहिजे. आयोजकांचे काय आभार वगैरे मानणार नाही, ऋणात राहील. फक्त जिथं कुणाला जरी वाईट वाटलं असेल, माझा राग आला असेल ऐकता ऐकता, आता बऱ्यापैकी तिकडून माझं ऐकून इथं येऊन बौद्ध झाले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. एखाद्याला वाटलं असं वेगळंच बोलला तर मी काय त्याची माफी वगैरे मागणार नाही, फक्त मला सुरक्षित इथं बाहेर जाऊ दे. पण अशीच तिकडं पण माझी वाट बघायला लागलीत. माझी बायको मला नेहमी म्हणत असते, चंदनशे एवढं बोंबलत फिरता, माझ्यावर एखादी प्रेम कविता लिहा. तर मी तिला नेहमी म्हणत असतो की सध्या मेंढरं खूप वाढलेले, माणसं घडवायच्या ड्युटीवर कविता असल्यामुळं सध्या तरी काय कवितेची वाट बघू नकोस, पण तुझ्यासोबत एक दिवस पावसात पतंग उडवायचा आहे मला, असं म्हटल्यावर तिचा चेहरा खुलतो, ती आकाशाकडे बघते. पण खरं तर पावसात पतंग उडत नसतो, तो फाटत असतो, हे फक्त मला माहिती आहे. तुम्ही पण 2 मिनिटं वर बघत होता पावसात पतंग, तो दिसायच बरा दिसतो पण तो नाही उडत, तो फाटतो. कारण कल्पनेचे पंख लावून आम्हाला नाही लिहिताय. गाव कुसाबाहेर वेशीवरच्या टांगलेल्या वेदना आम्हाला लिहिता आल्या, म्हणूनच अण्णाभाऊंच्या लेखणीच्या वाटेनं जाणाऱ्या साहित्याला विद्रोही कविता, विद्रोही साहित्य म्हटलं गेलं.
आणि विद्रोही म्हणजे या जगातलं सगळ्यात भारी सत्य कटलं असेल तर ते सत्य आहे. आणि मला आनंद आणि गर्व वाटतो मी विद्रोही असल्याचा. आणि त्याहीपेक्षा जास्त स्वाभिमानाने मी सांगत असतो, येस आय एम आंबेडकरवादी. मी आंबेडकरवादी आहे. पण मी आंबेडकरवादी कुठला आहे? मी डाव्या बाजूचा पण नाही, मी उजव्या बाजूचा पण नाही. मी आंबेडकरवादी आहे, पण मी डाव्या बाजूचा पण नाही, पण मी उजव्या बाजूचा पण नाही. या डाव्यांच्या आणि उजव्यांच्या भांडणात मधला भारत जो हरवत चाललाय, तो भारत वाचवण्यासाठी पुन्हा एकदा ओंजळीत घेऊन आंबेडकर या देशात पेरावा लागेल. कारण या देशात बाबासाहेब पेरला की बुद्धच उगवेल याची शाश्वती आहे. आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, मनात एक घरटं बांधूया चळवळीचं, त्या चळवळीच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या झऱ्याला चळवळीच्या आपल्या घामाचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या चळवळीच्या दिव्याला आपल्याही ज्ञानाचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव तुमच्या आमच्या मनाला साथ घालत राहील, तोपर्यंत त्याला प्रतिसाद देऊया. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार. आणि तुम्ही सर्वजण मला शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल तुमचेही आभार. बराच वेळ जीभ फडफड करत होती, जिभेला लगाम देऊ वाणीला पूर्णविराम. जय भीम. अतिशय सुंदर अशा हसमुख वातावरणात व गमतीदार वातावरणामध्ये सरांनी आपल्या जल्लोष कवितेमध्ये च्या रूपामध्ये आपल्याला आचरण, संविधान हे खरंच गांभीर्याची गोष्ट आहे. त्यांच्या काही गोष्टी या गमतीमध्ये जरी बोलल्या असेल तर यावर खरंच सर्वांनी विचार करायला हवा. खूप छान आमच्या दीप्तीताईचं या सरांनी इथे प्रशंसा केलेली आहे महिला अध्यक्ष असल्यामुळे. तसेच आमच्या सर्व महिलाच्या वतीने आमच्या भव्य धम्म परिषदेच्या अध्यक्षा माननीय दीप्तीताई सोनटक्के, हे माननीय दंगलदार कवी नितीनजी चंदनशिवेसर सांगली यांचे अभिनंदन व स्वागत तसे सप्रेम जयभीम घेतील अशी मी दीप्तीताई सोनटक्के सर्व महिलांतर्फे मी त्यांना नम्र विनंती करते. सरांनी इतकं सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलं, त्याच्यापासून आपण काय बोध घेतो. आता हे आपलं